ही माणसं आपल्याला भूलभुलैया करून आमिष दाखवायला लागली आहेत की पाचपट परताव्याचं म्हणून. जरी कायदा दुप्पट झालेला असला आणि पाचपट ही देणार असली तरी सुद्धा मगाशी त्यांनी सांगितलं की आमच्या जमिनीच्या 7-12वर किंमत आमची किती आहे, 5 पैसे 7 पैसे 10 पैसे 15 पैसे. ह्याच्या मानानं 7पट जरी दिली आम्हाला किंमत किंवा 5पट जरी दिली तरी त्याचा मोबदला आमच्या खिशापर्यंत पोचणार नाही अशी अवस्था आहे. आणि मित्रांनो, मगाशी आठवण करून दिली की पुणे जिल्ह्या शेजारी मुळशी पॅटर्न झाला आणि तिथल्या शेतकऱ्यांना भरमसाठ किमती मिळतात. पुणे शहरामध्ये त्या जमिनी सामील व्हायला लागल्या आणि म्हणून सोन्याच्या भावानं त्या जमिनी तिथल्या शेतकऱ्यांच्या बिल्डरनी खरेदी केल्या. अनेक शेतकऱ्यांना वाटलं की मला चांगला भाव मिळायला लागलेला आहे, ह्या जमिनीतनं काय येत नाही, तेव्हा ही जमीन देऊन टाकावी. सुरुवातीच्या काही वर्ष सोन्याची कडी हातात घातल्या, सोन्याच्या साखळ्या गळ्यात घातल्याने माणसं गाडीतनं म्हणजे आरामदायी गाडीतनं फिरायला लागली. परंतु काही दिवसानं पहिल्यांदा गाडी गेली, मग बंगला गेला चैनीसाठी, त्यानंतर हातातलं कडं गेलं, गळ्यातली साखळी गेली. आणि मित्रांनो, या माणसांच्या समोर त्या जमिनीवर उभा राहिलेल्या उद्योगधंद्यामध्ये शॅल्यूट मारायला वॉचमन म्हणून काम करायची वेळ आली.